आणि आपली सून उच्च शिकलेली आहे आणि तिला कामाला का जाते। नमस्कार, मी धनश्री हाऊस ट्विन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत। कम्युनिटी पेज वरती तुम्ही पाहिलं की मी सांगितलं की काही गोष्टी मला सांगायच्या आहेत आणि ज्यावरती तुमचं मत हवंय। 2 घटना मी इथे सांगणार आहे ज्या माझ्यापाशी आलेल्या आहेत आणि त्या मुलींचं असं मत होतं की मी ते तुमच्याशी शेअर करावं, ज्यामुळे की खूप साऱ्या मुलींना ह्या गोष्टी जातील, समजतील। पहिली घटना मी सांगेन जी की एक मुलगी आहे की जिनं लग्न केलं स्वतःच्या मर्जीनं आणि त्याच्यानंतर तिची फसवणूक झाली। काय ती डिटेलमध्ये सांगते मी, मुलींची फसवणूक कशी होऊ शकते, त्यातून आपण काळजी कशी घ्यायची, हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे। आणि तुमचीही काही मतं असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता। जिने माझ्याशी कॉन्टॅक्ट केला तर तिचं असं म्हणणं होतं की एका खेडेगावातून ती शहरामध्ये आली जॉबसाठी। जॉबच्या ठिकाणी एका मुलाची ओळख झाली, त्यानंतर मग ते ओळखीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं, त्यानंतर लग्नाची मागणी त्याने घातली। त्याच्यानंतर तिने घरच्यांना सांगितलं, घरच्या व्यक्तीने जाऊन पाहिलं, त्याच्यानंतर लग्न वगैरे झालं। पण नंतर तिला हळू त्याच्या ज्या चुकीच्या सवयी आहेत त्या समजू लागल्या, जसं की ड्रिंक करणं, पैसे उसने घेणं किंवा एखादी कर्ज काढणं, एक कर्ज चुकवण्यासाठी दुसरं कर्ज परत काढणं किंवा एखादे गैरव्यवहार करणं, अशा सगळ्या गोष्टी तिला कळू लागल्या। आणि शेवटी हाईट इतकी झाली की तिला नंतर समजलं की ह्याचं पहिलं लग्न सुद्धा झालं होतं आणि त्या बायकोने सुद्धा ह्या गोष्टीला कंटाळून 3 वर्षांनी त्याला घटस्फोट दिला होता। अशा खूप साऱ्या गोष्टी झाल्या। त्याच्यानंतर आता तिला 2.5 वर्षांची मुलगी आहे आणि तिला तो प्रश्न पडला की आता मी नेमकं करू काय, की यातून बाहेर पडू की मुलीला मुलाचं म्हणजे बापाचं प्रेम मिळावं यासाठी झगडू। तर खूप प्रयत्न केले बोलते, त्यानंतर तिच्यावरती सुद्धा चारित्र्य संशय किंवा ह्या गोष्टी केल्या गेल्या, म्हणजे स्वतःची चूक लपवण्यासाठी अशा खूप साऱ्या गोष्टी घडल्या। आणि असं खूप होतं मुलींच्या बाबतीत की आपलं ठीक आहे, आपल्या मर्जीने लग्न करणं तरी करेक्टच आणि ते प्रत्येकानं केलंच पाहिजे। आपल्या मर्जीचा पार्टनर किंवा आपल्याला आवडणाऱ्या पार्टनर सोबत आपलं लग्न झालं पाहिजे। पण जेव्हा आपण अनोळखी व्यक्ती, जेव्हा कामाच्या ठिकाणी आपली ओळख होते किंवा स्कूल कॉलेजेसमध्ये ओळख होते, त्या तर आपल्याला माहित आहे, पण कामाच्या ठिकाणी ओळख झाल्यानंतर आपण त्याचं बॅकग्राऊंड जे आहे ते पूर्ण चेक करणं खूप गरजेचं आहे। अगदी त्याचं गाव जिथे असेल तिथे जाऊन तुम्ही चेक करा, तो कुणासोबत राहतो, कुठल्या कंपनीत काम करतो, आधी कुठल्या कंपनीत काम करायचं, त्यामुळे सगळ्या गोष्टी समजू शकतात। त्याच्यावरती कर्ज आहे का किंवा लोन आहे किंवा कुठल्या वाईट सवयी आहे हे सगळं समजू शकतं। एखादी गोष्टीचं म्हणजे आपल्या ओळखीच्याच गावातला आहे तर आपल्याला समजू शकतं, पण ज्या व्यक्तीची फक्त आपल्याला 1-4-5 महिने ओळख झालेली आहे आणि प्रेमात पडणं हा काय नॅचरल आहे, कुणीही कुणाच्याही प्रेमात पडू शकतं, त्याला असं काहीच नाही। पण प्रेमात पडल्यानंतर आपण जेव्हा लग्नाचा डिसिजन घेतो, इव्हन सगळ्या गोष्टींचे आपण क्लॅरिफिकेशन जे आहे ते असलं पाहिजे, एकमेकांना सांगितलं पाहिजे। अशी जर फसवणूक होत असेल तर वेळच्या वेळी तिथून आपण बाजूला झालं पाहिजे। आता हिला हा प्रश्न पडलाय की 2.5 वर्षांची मुलगी, त्यात त्यांना कुठलं तरी लोन केलेलं आहे, तर ते लोन मला चुकवायचं आहे, घरचं बघायचं, मी कसं करू या सगळ्या गोष्टी, आणि खूप टेन्शन असतं। मी तिला म्हटलं की बाईनं जर ठरवलं तर ती खूप काही करू शकते, कोणाच्या आधाराची तिला गरज नसते। जर तिने स्वतः ठरवली तर खूप सारी उदाहरणं इतिहासात पण आहेत आणि आताही सुद्धा आहेत की स्वतःच्या हिमतीवरती ती खरंच खूप काही करू शकते। मला असं वाटलं की अशा बापाची छाया किंवा अशा माणसाची छाया तिच्यावरती पडू नये, जो की अशी गैरव्यवहार करतो किंवा असं लपत होतो, ज्याला स्वतःच्या जबाबदारीची जाणीव नाहीये। की आपण एका मुलीला जन्माला घातले किंवा एका मुलीशी लग्न करून आलोय तर ह्या गोष्टींची जाणीव नाही की संसार कसा करायचा, आपण पुढे कसं जायचंय, ना की फक्त स्वतःच्या चैनीसाठी पैसे उकळणं, दारू पिणं, पार्ट्या करणं, बाकी कुठल्या गोष्टींची जाणीवच नाही। तर अशापेक्षा स्वतः खंबीर राहून स्वतः आपण जॉब करतोय ना, आपल्या पायावरती आपण उभा आहे ना, तर ह्यापुढे आपण ते करू शकतो। आता बाकीच्या गोष्टी डिसिजन ती घेईल स्वतः जे काय असेल ते, पण तिचं म्हणणं होतं की खूप साऱ्या मुलींची अशी फसवणूक होते ज्या कामासाठी येतात, शिक्षणासाठी येतात खेडेगावातून आणि त्याच्यानंतर अशा गोष्टींचं रूपांतर नंतर फसवल्या जातात। तर ह्यावेळी निश्चितच आपण ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं पाहिजे। जेव्हा लग्न हे पवित्र बंधन तर आहेच, पण लग्नासारखी एक मोठी गोष्ट जी आपलं पूर्ण आयुष्य बदलवून टाकते, तर त्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे आणि हे प्रत्येकाने घ्यावं। आता ह्यावरती तुमचं काय मत आहे हे मला सांगा। आता दुसरी गोष्ट ही खूप डिफरंट आहे यापेक्षा। दुसरी गोष्ट अशी की एक लेडीज आहे की जिचं घर खूप छान आहे, अगदी सधन कुटुंबात आहे आणि खूप चांगलं सगळ्या, नवरा खूप छान कमवतो आहे,
पण घरातल्या काही व्यक्ती की ज्यांचा आपल्याला थोडंसं हे असतं की स्टेटस नुसार की यांची सून कामाला जाते, त्याची सून कामाला जाते आणि आपली सून उच्च शिकलेली आहे आणि तिला कामाला का जात नाही किंवा ती का कमवत नाही. आता जर समजा एखाद्या मुलीला घर सांभाळायला आवडत असेल किंवा घरातल्या व्यक्तींची काळजी घ्यायला आवडत असेल, आपला नवरा कामावरून आला की छान हसून स्वागत करायला आवडत असेल, त्याच्यासाठी छान छान खायला बनवायला आवडत असेल, किंवा तिचं असं असेल की लहानपणापासून तिने आपल्या वडिलांना खूप दूर बघितलेलं आहे, म्हणजे वडील तिचे बाहेर सैन्यामध्ये म्हणा किंवा आई घरी, मग ते वडिलांचं प्रेम, आईचं प्रेम, आई पण कामात असणं शेतीच्या कामामध्ये, मग ते ती मुकली. मग तिला असं वाटतं की माझ्या मुलाला हे सगळं मिळावं, वडिलांचं प्रेम मिळावं, प्लस आई सोबत असावी, मुलगा 7 वर्षाचा होईपर्यंत मी काहीच करणार नाही असं तिनं ठरवलं. पण ते करताना आजूबाजूची लोक नाही शिकलेली आहेस तर ह्यांची सून त्यांची सून, हे लोक इतके कमवतात, ते लोक इतके कमवतात, ते ह्या गोष्टीमुळे तिला गोंधळायला झालं की प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असू शकतो, प्रत्येकाच्या प्रायोरिटीज वेगळ्या असू शकतात. आता मला जर बाहेर जाऊन कमवायचं नाही, मला घर छान सांभाळायचं, कारण 24/7चा हा जॉब आहे, घर सांभाळणे खाण्याची गोष्ट तर नाहीच आहे, पण तो जर मला परफेक्टरित्या करायचा आहे, हाऊस मेकर मला व्हायचं आहे, परफेक्ट हाऊस मेकर होण्यासाठी मी प्रयत्न करते, तर त्यात काहीच गैर नाहीये, कारण घर सांभाळणं सुद्धा एक खूप मोठी कला आहे आणि ते तिला आवडते. तर त्या गोष्टीमध्ये तिची खूप घुसमट होते की ती बोलते की खूप असह्य होतं यावेळी की कमवणं गरजेचंच आहे का. जर नवरा पण बोलतो की ठीक आहे तुला हे आवडतं तर तू ते कर, नवऱ्याच्या पगारामध्ये सगळं चांगलं चालतंय, सगळ्या गोष्टी आम्ही मॅनेज करू शकतो, सगळ्या गोष्टी परफेक्टली होऊ शकतात, तर मग मी कमवल्यानंतर पण त्या सगळ्या गोष्टी चैनीमध्ये जाणार, मी कमवणार, माझ्या इच्छा नसतानाही मी बाहेर जाणार, मुलाकडे दुर्लक्ष होणार, घराकडे दुर्लक्ष होणार. पण यापेक्षा जर ठीक आहे काही प्रॉब्लेम्स असतील, दोघांनी कमवणं गरजेचं तर ते मी करेन, पण इथे नाहीये, इथे मला घर सांभाळायचंय, घर छान पद्धतीने मला हँडल करायचंय, तर मला तरी यामध्ये काही गैर वाटलं नाही. कारण माझी कधी कधी इच्छा तीच असायची की बाहेरचं करून मला घरचं करता येईल, म्हणून मी माझं हे करिअर सेट केलं की मला घर पण नीट बघता येईल आणि माझं काम पण नीट बघता येईल. ह्या 2 डिफरंट गोष्टी मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये एक वेगळी खूपच वेगळी गोष्ट जी आपल्या आयुष्याला कलाटणी देते, एक वेगळी गोष्ट आहे की जी आपल्या करिअरला कलाटणी देते किंवा आपल्या लाईफस्टाईलवरती एक इम्पॅक्ट पडते. खूप साऱ्या गोष्टी ह्याच्यामध्ये मला अशा वाटतात की आपण जेव्हा माणूस म्हणून जन्माला येतो तेव्हा आपल्या प्रायोरिटीज आपण ठरवल्या पाहिजेत, काय करायचं आहे काय नाही करायचं, कुठल्या गोष्टीमुळे आपल्याला प्रॉब्लेम, कारण आज आपण जी कृती करतो त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो. तुम्ही काही करा, चोरी केली तरी शिक्षा मिळणार, एखाद्याचं वाईट केलं तर त्याचे पण ते कर्म आपल्यावरती उलटणार, त्यामुळे ह्या गोष्टी आपण विचार करून केल्या पाहिजेत. आता कोणतंही काही काम असू जेव्हा आपण करतो तर त्याचं जे आहे सगळं सराउंडिंग ते सुद्धा इम्पॅक्ट आपल्यावरती पडतं. त्यामुळे लाईफमध्ये आपण एकटेच आलोत, जाणार तर एकटेच आहोत, कोणाचा दबाव आपल्यावरती असता कामा नये, प्लस आपली मतं ठामपणे मांडता आली पाहिजेत, समोरचा विरोध केला तरी चालेल, पण प्रत्येकाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण बघत नाही, आपल्याला आपल्याशी सगळे सहमत असतील असंही नाही, पण आपल्याला काय करायचंय हे आपल्याला माहित पाहिजे. दुसऱ्यांच्या मताप्रमाणे चालून काहीच फायदा नाही. एखादा माणूस त्या क्षेत्रामध्ये यशस्वी होतो म्हणजे आपल्याला यश मिळेल असं नाही, आपली कॅलिबर, आपलं कॅपॅसिटी जे आहे, आपलं कॅलिबर जे आहे ते वेगळं असू शकतं. त्यामुळे हा स्ट्रेस घेणं सोडा. म्हणजे आता माझं लाईफ खूप संपलं, आता जसं पहिल्या केसमध्ये झालं की आता माझं लाईफ खूप उलटापालट झालं, तर मी आता काय करू. प्रत्येक गोष्ट जिथे संपते तिथून नवीन सुरुवात असते, ते फक्त बघता आलं पाहिजे. एका गोष्टीचा शेवट हा फायनल निर्णय असू शकत नाही, काही ना काहीतरी नवीन घडतच असतं, एक गोष्ट संपते म्हणजे दुसरी गोष्ट सुरू होतेच. तर ह्यावरती तुम्हीही विचार करा आणि मला तुमच्या कमेंट सांगा ह्या दोन्ही इन्सिडेंट वरती की त्या त्या मुलींनी काय केलं पाहिजे, तुमची मतं काय आहेत हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. हेच आजच्या व्हिडिओमध्ये मला तुमच्याशी बोलायचं होतं. होप सो की हे विचार तुम्ही पण मनामध्ये घ्याल आणि काहीतरी सजेशन द्याल, ज्यामुळे त्या जेव्हा वाचतील तेव्हा त्यांना समजेल की काय करायचंय नेमकं. कारण कधी कधी असं होतं की आपण विचार करून करून थकतो, पण काही जे चांगल्या व्यक्ती असतात त्यांचे विचार जेव्हा आपण ऐकतो किंवा काही आपल्याला मनाला पटतील असे विचार आपल्याला मिळतात, तेव्हा आपण जो काही डिसिजन घेणार आहोत त्यामध्ये आपल्याला एक कम्प्लीटरित्या अशी एक स्टॅबिलिटी मिळते की हाच मला डिसिजन घ्यायचा आहे. ओके, मी उद्याच्या व्हिडिओमध्ये परत हजर आहे. उद्याचा व्हिडिओ एक छान असणार आहे आणि तुमच्यासाठी खूप साऱ्या ऑफर, जसं मी रिसेंट व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हटलं होतं की एक छान गोष्ट तुमच्यासाठी घेऊन येते, तर ती असणार आहे. उद्याचा व्हिडिओ मिस करू नका. आजच्या पुरतं बाय बाय. परत एक छानसा व्हिडिओ घेऊन हजर आहे. थँक्यू.